वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे पाथरी शहरातसुद्धा आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बंदची हाक देण्यात आलेली आहे। पाथरी तहसीलमध्ये ते निवेदन देण्यासाठी आलेले। आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की आजचं हे जे मोर्चा काढण्यात आले त्यांचं नेमकं कारण काय पाहूया। काय सांगणार आहे सर की महाराष्ट्र बंदची हाक देण्यामागचं नेमकं कारण काय आहे? काल बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदची हक्क दिली। त्याचं कारण असं आहे की देश पातळीवर पूर्ण देश पेटलेला आहे। विद्यार्थी शिक्षण नाही, बेकारी आहे, प्रचंड बेकारी आहे। ज्यांच्यावर विश्वास ठेवावा ती सनदी अधिकारी गुलाम झालेले आहेत। इतकंच नाही, ज्या न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास आहे, ज्याला आपण म्हणजे शेवटचा हिस्सा म्हणतो, तेही आज डळमळीत झाले का अशी संशय यायला लागलो। आणि म्हणून आंदोलन करणं हा आमचा अधिकार आहे आणि हा अधिकार आम्ही राबवला पाहिजे। या देशाचे नागरिक म्हणून संविधानाने दिलेला आमचा तो अधिकार आहे आणि याला जर कोणी डिवचीत असेल तर तो आम्ही सरळ संविधानावरला घाला समजून आम्ही रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत। हे भारतातला प्रचंड सर्वच नागरिक संतापलेला आहे, तरुण संतापलेला आहे। त्याचं कारण असं आहे की हाताला काम नाही, नोकरी नाही, शिक्षण नाही आणि शिक्षणात तर अशी पेपरफुटीचे प्रकरणं होत आहेत। आणि काय मागणी होती हो विद्यार्थ्याची? साधी मागणी, फक्त एका शिक्षण मंत्र्यानं राजीनामा द्यावा। एवढी किरकोळ मागणी जर हे देश देऊ शकत नसेल पंतप्रधान, तर मग याच्यामागे इंगित काय आहे? त्याचं कारण असं आहे की जर एका शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतला तर बाकी मंत्र्याचं काय करायचं? कारण हे बाकी सर्वच मंत्रिमंडळ हे भ्रष्टाचारानं लुप्त झालेलं आहे। मग एकाचा द्यायचं तर सर्वांचाच द्यावा लागेल, सर्वांकडे बोटं जातील। म्हणून त्याला न देता निर्ढावलेपणाने हे सरकार वागत आहे। या बंदमधून सरकारला काय संदेश द्यायचा आपल्याला? सरकारला संदेश द्यायचा आहे की आम्ही जागलेलो होते, देशाचे नागरिक आहेत, तुम्ही नौकर आहेत आमचे जनतेचे आणि तुम्ही म्हणजे आमचे मालक नाहीत। आम्ही तुम्हाला तिथं काम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तुम्ही जर मालक म्हणून समजून असाल तर तुमच्या खुर्च्या ओढायला आम्ही कधी तत्पर आहोत। हा संदेश आम्हाला जनतेला देतो। प्रमुख मागण्या आहेत की शिक्षणाचं जे बट्ट्याबोळ झालेला आहे, खाजगीकरण झाले, आज कित्येक शाळा बंद केलेल्या आहेत, सरकारी शाळा बंद केलेल्या आहेत, शिक्षणाचं खाजगीकरण वाढलेलं आहे, ते बंद झालं पाहिजे। पेपरफुटीच्या संदर्भात श्रीमंतांची पोरं पेपर विकत घेतात आणि गोरगरिबाची पोरं, हुशार पोरं पाठीमागे राहतात आणि किती 22 लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत। काल एक आंदोलनातली मुलगी वारली आणि असा प्रचंड ह्या लोकांवर कायद्यानं गुन्हे दाखल झाले पाहिजे। दिल्ली प्रशासनाचं कमाल बघा, तिथं आपत्कालीन पोलीस नावाची एक त्यांनी फोरम केली, त्यांना बॅच नाही, काही नाही आणि जे काठे आहेत त्या काठ्याला खिळे लावलेले आहेत। अशा पद्धतीनं जे संविधानाच्या विरोधात कृत्य हे सर्व पोलीस प्रशासनसुद्धा दिल्लीचं करत आहे आणि म्हणून ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो। सर, आपल्या मागण्या पूर्ण करण्यात आली नाही तर पुढचं पाऊल काय असेल? आमचं आंदोलन हा लढा कायम राहणार आहे। आज तर सुरुवात आहे, पण आम्ही आता फक्त सुरुवात, आमचं कम्युनिकेशन झालेलं नाही, म्हणून हा लढा याच्या पुढं व्यापक स्वरूपात केला जाईल। सर्व धर्मियांना, सर्व समाजातल्या सर्व स्तरातील लोकांना, सर्व राजकीय पक्षांना विचारात विश्वासात घेऊन यापुढील नेटाने लढल्या जाईल। वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने बंदची हाक पुकारण्यात येत आहे, नेमकं कारण काय आहे आणि आपण सरकारची अशी कोणत्या मागण्या वगैरे करणार आहात? मी सर्वात प्रथम वंचित बहुजन आघाडीचे जे अध्यक्ष आहेत बाळासाहेब आंबेडकर यांना धन्यवाद देतो की देशातला एक ज्वलंत प्रश्नावर त्यांनी हात घातला आणि जी जनमानसाची भावना आहे ती कुठेतरी त्यांनी प्रत्यक्षात त्या ठिकाणी आज त्यांच्या या निर्णयातून दाखवून दिली। सरळ साधी गोष्ट आहे, आताच आमच्या सहकार्याने बोलताना तुम्हाला सांगितलं, या 10 वर्षात 152 पेपर फुटले आणि 152 पेपर फुटूनसुद्धा जे विद्यार्थ्याची त्या ठिकाणी नुकसान झालं, अनेक जर रोचक कथा आपण ऐकल्या तर अनेक विद्यार्थ्याच्यावर मानसिक परिणाम झाला आहे, त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, अनेकांनी आत्महत्या केल्यात, तरीसुद्धा ह्या सरकारला जाग येत नाही। आणि न्याय हक्क मागण्यासाठी जर विद्यार्थी रस्त्यावर उतरले असतील, आजपर्यंतचा इतिहासात आपण बघितला असेल की अनेक एखादा रेल्वे अपघात झाला त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्या रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे। एखाद्या रुग्णालयात कुठेतरी आग लागली तर त्याचा काही मागं एक जण काही होरपळून मेले तर त्या आरोग्यमंत्र्यांनी सुद्धा नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला। पण एवढ्या विद्यार्थ्यांची एवढे त्यांच्या जीवनाशी खेळत असताना, एवढं वाईट घटना घडलेल्या असताना सुद्धा सरकारचा युगो ह्याच्यात कशामुळे काय माहीत नाही। साधा त्या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यायला सरकार तयार नाही, उलट इकडं विद्यार्थी आंदोलन करीत असताना तिकडं दाद काढण्याचं काम त्या धर्मेंद्र प्रधानांनी केलं। आणि म्हणून आज आपण बघितलं असेल
न्यायव्यवस्थेवर सुद्धा आता विश्वास ठेवावा का नाही हा प्रश्न झालेला आहे. कारण काल याच गंभीर प्रश्नावर काही जनतेच्या वतीनं काही वकिलांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली आणि विद्यार्थ्यावर जे लाठीचार्ज झाला याची चौकशी करा, याचा सुमोटो करा, अशा प्रकारची मागणी केली. पण त्या सरन्यायाधीश महाशयांना सुद्धा त्या ठिकाणी वेळ नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्ही ते व्हिडिओ वगैरे बघत नाहीत, आम्हाला वेळ नाही, तुम्ही कोर्टाचा वेळ घालू नका. या बंदला सामाजिक व इतर राजकीय पक्षाचा पाठिंबा आहे का? 100%. कारण हा जरी पुढाकार वंचित बहुजन आघाडीने घेतला असेल तर सर्व जाती धर्माचे सर्व पक्षाचे नागरिक या ठिकाणी सहभागी झालेत आणि ही भावना जनमानसाची आहे. हा लढा जनतेचा आहे, हा पक्षाचा नाही. ठीक आहे, त्याची लिडिंग जर वंचित बहुजन आघाडी करीत असेल, परंतु ह्याच्यामध्ये उतरणारे सर्व जे तरुण दिसतील तुम्हाला, सर्व कार्यकर्ते दिसतील, हे सर्व पक्षाचे, सर्व धर्माचे, सर्व जातीचे आहेत. त्यामुळं हा भारतीय नागरिकाचा लढा आहे. त्यामुळं सगळ्यांचा याला पाठिंबा आहे. आणि आज तर समजा ही काही थोड्या कालावधीत सूचना आली, पण भविष्यात याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्ही सर्व पक्षाच्या वतीने केल्याशिवाय राहणार नाहीत. जोपर्यंत हे सरकार झुकणार नाही आणि त्या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. दिल्लीमध्ये जंतर मंतरवर जे आंदोलन चालू आहे विद्यार्थ्याचं, या आंदोलनामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरो वृंदाकारात डॉक्टर अशोक ढवळे हे तिथं बसून आहेत, त्या विद्यार्थ्याला सपोर्ट देत. तिथल्या क्रांती कॉर्नरला जी काही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची SFI विद्यार्थी संघटना आहे, ते सुद्धा विद्यार्थी कालच्या आंदोलनात सहभागी झाले होते. आणि पूर्ण देशभर काल आझाद मैदानावर मुंबईला 22 तारखेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ह्या सर्व आंदोलनावर जो लाठीचार्ज झाला, ह्या लाठीचार्जचा निषेध करण्यात आला. आणि आज किसान सभेने आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने सुद्धा हाक दिलेली प्रत्येक ठिकाणी निदर्शने, धरणे, आंदोलन आज चालू झालेले आहे. आणि जर येत्या काळात विद्यार्थ्याला न्याय नाही मिळाला, धर्मेंद्र प्रधानाचा जर राजीनामा नाही झाला आणि इथल्या विद्यार्थ्याच्या ज्या काही परीक्षा सुरळीत नाही झाल्या, जर मोदी आणि शहा जर हुकुमशाही करणार असतील, तर जशाच तसं उत्तर ह्या सर्व आज जो काही वंचित बहुजन आघाडीने इथं हाक दिलेला कॉल आम्ही सर्वजण एकत्र आलो, जशाच तसं उत्तर या मोदी सरकारच्या हुकुमशहाला. हा हुकुमशाह इथं हिटलरचं सुद्धा काही चाललं नाही या जगात, तर मोदीचं सुद्धा आम्ही चलू देणार नाहीत आणि जशाच तसं उत्तर देण्यास आम्ही तयार आहोत. मार्गदर्शन लागलं आणि त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाने सुद्धा आम्हाला मोलाचं सहकार्य केलं. त्याबद्दल सर्व जमलेल्या लोकांचं सुद्धा मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्वांचं या निमित्त धन्यवाद व्यक्त करतो. आणि जो आपला बंद आहे तो यशस्वी झाला असं जाहीर करतो. धन्यवाद.